मुस्लिम आनंदाने राहतील आणि मुसलमानांच्या दुःखात हिंदूंचेही डोळे पाणावतील. जातीयता धर्मांधता विषमतेचे नाव नसे, जातीयता धर्मांधता विषमतेचे नाव नसे, स्त्रियांना सन्मान आणि कायद्याचे राज्य असणारा जागतिक महासत्ता बनलेला असा असेल माझ्या स्वप्नातील भारत. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या रसिक श्रोते हो, मी कुमार सुदेश दीपक पाटील, इयत्ता 5वी अ, विद्यानिकेतन क्रमांक 4 या प्रशालेचा विद्यार्थी आपल्या समोर विषय घेऊन येत आहे माझ्या स्वप्नातील उद्याचा भारत. मित्रांनो, भारत पण मित्रांनो माझा भारत, जे प्रत्येकाच्या नसा-नसात रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये असलेला आणि जगण्याचा श्वास असलेला माझा भारत. कोणी एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या भारताला कोणाची तरी दृष्टी लागली हो. भ्रष्टाचार, गरिबी, विषमता यांच्यामुळे या समृद्ध आणि संपन्न देशाचीच वाट लागली हो. आणि याच्यामुळे माझ्या भाषणाला विषय मिळतो तो माझ्या स्वप्नातील उद्याचा भारत. किती सुंदर कल्पना, कसा आहे माझ्या स्वप्नातील भारत, कसा असेल माझ्या स्वप्नातील भारत. तर चारित्र्य संपन्न आणि नीतिमत्ता असलेल्या खऱ्या देशभक्तांचा असेल माझ्या स्वप्नातील भारत. ज्या देशाची चारित्र्य श्रेष्ठ असते ते राष्ट्र श्रीमंत असते आणि ज्या राष्ट्रामध्ये प्रामाणिकपणा आणि सचोटी ठाई भरलेला असतो ते राष्ट्र जगात नंबर 1 असेल. असाच असेल माझ्या स्वप्नातील भारत आणि असाच असेल माझ्या स्वप्नातील भारत. आणि माझ्या स्वप्नातील भारतात एकाही नाजूक कळी गर्भात फुटली जाणार नाही आणि एकाही स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहिले जाणार नाही. उलट कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन परत पाठवताना शिवराय म्हणाले होते, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदने छत्रपती, आम्हीही सुंदर झालो असतो वदने छत्रपती. माझ्या या शब्दांचा इथल्या मित्रांना आदर्श ठरेल आणि ते त्याप्रमाणे वागतील अशी मी आशा बाळगून आहे. मित्रांनो, 2020 मध्ये माजी राष्ट्रपती